नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या वादळानं राज्यभर अस्वस्थता निर्माण केली असताना लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मिळालेल्या माहितीनुसार वांगदरी गावातील भरत महादेव कराड हे गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय होते. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये सरकारनं मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून ओबीसी आरक्षण संपवलं असा गंभीर आरोप केलाय. मी माझं जीवन संपवत आहे, पण माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा अशी स्पष्ट शब्दांत त्यांनी मागणी केली आहे. या घटनेनंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं वांगदरी गाठून कराड कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबाला दिलासा देतानाच ओबीसीच्या न्यायासाठी सरकार ठाम आहे असा दिलासा देखील त्यांनी दिला. गावकऱ्यांत या घटनेमुळे संताप आणि शोककळा पसरली असून ओबीसी नेते व कार्यकर्ते यामागचं वास्तव समोर आणण्यासाठी मागणी करतायत. पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केलाय.